आज आपण इथं मस्त असं पनीर मसाला बनवणार आहोत. एकदम असं दाटसर घटसर अशी छान लपलपीत पनीरची भाजी. चला तर मग आता काय काय साहित्य ते तुम्हाला सांगते. इथं मी मोठे 4 कांदे घेतलेले आहेत, आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि टोमॅटोचा आतला गर मी काढून घेतला आहे. कारण का गर घेतल्यामुळे ना आंबटपणा खूप जास्त येतो भाजीला, त्यामुळे त्यातला गर सगळाच काढून घ्यायचा आहे आपल्याला. इथं मी आता सगळी पेस्ट करून घेतलेली आहे कांद्या टोमॅटोची, आणि इथं या आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी तर छान गॅस पेटून घेतलेला आहे. आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथं मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. पुन्हा आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती पण टाकायची. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. इथं आपण किचन किंग मसाला वापरणार आहोत आणि इथे ना मटर पनीर मसाला वापरणार आहोत. हे 2 मसाले तर वापरायचे आहेत आपल्याला. आता छान इथं मी ना कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ना ते टाकून घेत आहे. आणि जेवढी आपण पेस्ट छान परतू ना तेल सुटूसं, तेवढे आपल्याला भाजीला ना दाटसरपणा येतो आणि चव पण छान लागते. त्यामुळे तुम्ही ना अगोदर पेस्ट सगळी आपल्याला परतून घ्यायची. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतू घ्यायचं. आता ह्यात काय आम्ही मसाले घेतात, किचन किंग मसाला, मटर पनीर मसाला, धना पावडर, हळद आणि गरम मसाला हे 4 मी वापरलेले आहेत. हे छान आता आपल्याला परतू घ्यायचं आहे. थोडंसं ह्यात आपण पाणी टाकून घेऊ आपण. जसं थोडं पाणी टाकन ना तसं आपली पेस्ट आहे ना छान परतत जायची. जसं लागन तसं पाणी थोडं टाकायचं, एकदम सगळं नाही टाकायचं पाणी, म्हणजे छान आपली पेस्ट चांगली शिजून निघते. आता इथं बघू शकता थोडं 5-10 मिनटं आपण त्याला झाकून ठेवू. तोपर्यंत इकडं आपण आता पनीर, इथं मी ना पावशेर पनीर घेतलेलं आहे एकदम फ्रेश. आता इथं मी कसं कट करते बघू शकता. तुमच्या आवडीने मोठे बारीक स्लाईस करू शकता. इथं मी छोटेच काप करते पनीरचे. एकदम ताजं पनीर होतं डेअरीतनं आणलेलं. तर बघू शकता मस्त असे ना तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला फ्राय काय करायचं नाही, आपण डायरेक्ट ना ग्रेव्हीमध्येच ना टाकून देणार आहोत. चव छान लागते तशी पण. इथं बघू शकता मस्त आता ह्याचे मी तुकडे करून घेतले. आता बघू आता आपलं मस्त ग्रेव्ही शिजत आली आहे. बघू शकता सारखं त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत ना ग्रेव्ही छान होत नाही तोपर्यंत. आता इथं मी कसुरी मेथी 1 चमचा टाकलेली आहे. चांगली हातावर चोळून घ्यायची, थोडीशी गरम करायची आणि मग ना थोडी चुरून अशी टाकून द्यायची. अजून थोडंसं मी पाणी टाकत आहे. आता आपल्याला पण लागतं आहे तेवढं रस्सा करायचा आहे. एकदम मंद आचेवर आपल्याला ह्याचा रस्सा काढून घ्यायचा आहे. आता पनीर घेतलं आहे ते पण मी पनीर टाकून घेत आहे त्याच्यात. आता आपल्याला छान आता ह्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. एकजीव सगळं पनीरवर खाली सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि एकदम बारीक गॅसवर करायचं आहे आपल्याला. लई मोठा गॅसवर ना करायचं नाही, तर मोठ्या गॅसवर केलं का नाही तरी जाते. 20 ते 25 मिनटं एकदम मंद आचेवर आपल्याला पनीरची भाजी शिजवायची आहे. कशी ओळखायची, एकदम असं ना बारीक गॅसवर शिजत झालं तर असं वर पनीर ना तरगत येतं. मग म्हणायचं एकदम आपली परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे. आता इथं बघू शकता आता मी छान आता ह्याला ना बारीक गॅसवर आता ना एक उकळी काढून घेणार आहे. सारखं असं हलवत राहायचं कारण खाली असा मसाला लागतो. छान आता उकळी आलेली आहे बघू शकता. जेवढं तुम्ही बारक्या गॅसवर केलं तेवढी आपली तरी पण येते त्याला. छान आता आपली मस्त पनीरची भाजी बघू शकता. वर पनीर आलेलं आहे. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे, तुम्हाला दाखवते आता. किती छान झाली आपली पनीरची भाजी. हॉटेलपेक्षाही भारी अशी घरच्या घरी पनीर मसाला नक्की करून बघा. आवडलं तर लाईक शेअर करत जावा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहत जा. बघू शकता बघताच तोंडाला पाणी असं थोडं. अशी छान आपली पनीरची भाजी झालेली आहे मस्त. त्याच्याबरोबर चपाती पण केलेली आहे, चपाती पुन्हा जिरा राईस पण केलेला आहे. तुम्हाला आता ताट दाखवते मी बनवून. इथं बघू शकता मस्त चपाती घेतलेली आहे. इथं आपली अशी बॉबी घेतलेली आहे तळलेली, कांदा लिंबू आणि आपली मस्त अशी दाटसर पनीरची भाजी, पनीर मसाला भाजी. बघू शकता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठले पदार्थ आवडते ते पण मला सांगा, मी ते तुम्हाला बनवून दाखवेन. इथं बघू शकता कशी छान झालेली भाजी आपली. कलर पण खूप सुरेख आलेला आहे, त्यामुळे एकदम बारीक गॅसवर करायची. चला तर हे आता थोडंसं मी जिरा राईस पण केलं ते पण तुमच्यासंग दाखवते. जिरा राईस पण तुमच्यासंग एकदा शेअर पण करीन कसा घरच्या घरी बनवायचा ते. खूप छान झालेलं आहे बघू शकता. हॉटेलपेक्षाही भारी असा मोकळा फडफडीत आपला मस्त जिरा राईस झालेला आहे. इथे मी आता थोडासा जिरा राईस घेते
चला तर मग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ अशी छानशी रेसिपी घेऊन.